आई जर का घडली, आई सुरक्षित राहिली, सामाजिक स्थान तिचं जर का अबाधित राहिलं, तर समाजाची सुद्धा प्रगती होत राहते. आणि आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये स्त्रीची जी काही एक असुरक्षित अशी स्थिती झालेली आहे, ती कशी लवकरात लवकर आपल्याला सुधारता येईल, तशी एक सामाजिक स्थिती आपण कशी निर्माण करू शकू, हे आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. वंचित आणि निराधारांना आधार देणं ही श्रीमंतांची नैतिक जबाबदारी आहे, असं इस्लाम धर्म शिकवतो. उत्कृष्ट जीवन जगण्यासाठी इस्लाम धर्म पवित्र कुराण आणि प्रेषितांच्या शिकवणीच्या माध्यमातून मौलिक मार्गदर्शन करत असतो. मानवी जीवनात धर्माचं महत्व विशद करतायत शिवाजी विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्राचे संचालक डॉक्टर कृष्णा किरवले. ऐकूया आपण. मला वाटतं की धर्म मुळात माणसाच्या विकासासाठी आणि नैतिक अधिष्ठानासाठी आहे. हे जर एकदा प्रमाण मानलं तर पवित्र कुराण काळजीपूर्वक वाचत असता त्याच्यामध्ये स्पष्टपणे ह्याच्या नोंदी आहेत की ह्याच्यामध्ये मानवी जीवनाच्या विकासाच्या पाऊलखुणा ओतप्रोत सर्वत्र भरलेल्या दिसून येतात. म्हणजे ह्याच्यातली एकच गोष्ट इथं की इथं वाईट गोष्टीला पवित्र कुराणामध्ये पाप म्हटलेलं आहे. म्हणजे जो कोणी पाप करेल त्याची जबाबदारी त्याच्यावर राहील. म्हणजे पवित्र कुराणाने इथं घेतलेली ही भूमिका माझ्या दृष्टिकोनातून अधिक वैज्ञानिक आहे की माणूस स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी वाटेल त्या कुमार्गाचा जर अवलंब करू लागला तर त्याच्यातून पाप वाढत जाणार. आणि मग पवित्र कुराण सांगतं की तू जर वाम मार्गाचा वापर करत असशील तर तुझ्या आयुष्यामध्ये काय पुढे घडणार आहे याची जबाबदारी ही तुझ्यावरच राहील. म्हणजे तू पाप करायचं की नेमक्या कुठल्या भूमिका घ्यायच्या की तुझं वर्तन चांगलं करायचं या संदर्भातल्या काही घटनाक्रमांची नोंदी या ठिकाणी पवित्र कुराणाने केली आहे. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या हृदयात मानवता, दया आणि समताभाव निसर्गतःच होता. सर्वांचा ईश्वर एकच आहे, सर्वांनी त्याचीच उपासना करायला हवी ही शिकवण देणारे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याविषयीचा आदरभाव व्यक्त करतायत दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र सकटे. मोहम्मद पैगंबरांचं काम अखिल मानवजातीसाठीचं काम आहे, माणुसकीसाठीचं काम आहे, विषमतेच्या विरुद्धातलं काम आहे. मग ती विषमता सर्व प्रकारची विषमता आहे. काळ्या गोऱ्याची असेल, श्रेष्ठ कनिष्ठत्वाची असेल, स्त्री पुरुषामधली असेल, सर्व प्रकारच्या विषमतेविरुद्ध आवाज उठवणारी जी जी म्हणून काही थोडीफार माणसं आहेत, महामानव ज्याला म्हणू आपण, त्यामध्ये बुद्ध आहेत, येशू आहेत आणि मोहम्मद पैगंबर ही सुद्धा अशीच एक महामानव म्हणता येईल, महात्मा म्हणता येईल अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून दलित चळवळीमधल्या आणि परिवर्तनाच्या चळवळीतल्या सगळ्याच संघटना, नेते आणि कार्यकर्त्यांना माझं आपलं सांगणं आहे की जसं तुम्ही बुद्धाविषयी आदर व्यक्त करता, जसा येशूविषयी आदर व्यक्त करता, तशाच पद्धतीनं मोहम्मद पैगंबरांच्या संदर्भात सुद्धा आदर व्यक्त करायला पाहिजे असं माझं मत आहे. देशाच्या प्रगतीसाठी गरज आहे एकोप्याची, राष्ट्रीय एकात्मतेची. विचारांची देवाणघेवाण करून आपसातील गैरसमज दूर करायला हवेत, एकमेकांना समजून घ्यायला हवं असं पोटतिडकीनं सांगतायत एक विचारवंत श्री सदाशिव यादवाडे. ऐकूया तर प्रेषित हे सर्वांच्यासाठी म्हणजे धार्मिक आणि निधार्मिक, निधर्मी आणि धार्मिक ह्या दोन्ही व्यक्तींच्यासाठी आहे हे मी पहिल्यांदा सांगतो. आणि नंतर धार्मिक म्हणत असताना इतर इस्लामेतर धर्मीयांच्यासाठी सुद्धा आहे असं म्हणत असताना प्रश्न असा येतो की प्रेषित हे मुळात एकाच धर्माचे अगर एका ठराविक गटाचेच आहेत असं नाही आहे. तर प्रेषित हे कसे सगळ्यांच्यासाठी आहेत हे समजून घ्या. तर माझा जेवढा अभ्यास झालाय त्यानुसार मी मानतो की प्रेषितांच्या मांडणीमध्ये, प्रेषितांच्या विचार देण्यामध्ये की व्यक्तिगत कल्याण, प्रत्येक व्यक्तीचं, पृथ्वीवरील मानवतामधील प्रत्येक मानवी व्यक्तीचं कल्याण, कुठल्याही कुटुंबाचं कल्याण, परत संपूर्ण सामाजिक व्यवस्थेचं कल्याण, सगळ्या व्यवस्थेत म्हणजे अर्थशास्त्रीय असू दे, शैक्षणिक असू दे, राजकीय, कायदेशीर ज्या शासन संस्था या सगळ्यावर त्यांचं भाष्य आहे.
भले त्या स्थळ काळात त्यांनी काही केलेलं भाषण परिभाषा वेगळी असेल, परंतु याचा मागोवा घेतल्याशिवाय बर का कुणालाही पुढे जाता येत नाही असं मलाही माझं मत आहे. पण हे मत मी सेक्युलर असून मानतो, मी कट्टर सेक्युलर आहे हेही त्याच वेळेला म्हणतो, हे तुम्ही समजून घ्यावं. का तर मी इतका कट्टर सेक्युलर असून जर ह्या धर्माचा अभ्यास करू शकतो आणि त्यातलं काही चांगलं असेल ते पटू शकते मला, तर तुम्हालाही त्याचा लाभ होत आहे, सगळ्यांनाच त्याचा लाभ होणार आहे. हाच एक उद्देश ह्या मोहिमेचा आहे आणि ते मला अत्यंत स्तुत्यप्राय वाटतंय. जोपर्यंत ही क्रिया विचारांचं देवाणघेवाण घडत नाही आणि सत्य तपासणीचं कार्य होत नाही, तोपर्यंत कोणाचंही बर का कोणी कल्याणापर्यंत पोहोचतील असं काही वाटत नाही. याचं कारण कल्याणाची कन्सेप्ट अजूनही कुठल्या तरी एज्युकेशन मार्फत डिफाईन करून समजून देण्यात आलेलं आहे. अशी कन्सेप्ट कुठल्याही एज्युकेशनच्या शास्त्रामध्ये नाही आहे. आणि मग प्रत्येकाला कल्याण कळलं तर त्यांनी मिळवलेल्या साधन संपत्तीला अर्थ आणि मूल्य प्राप्त होणार आहे. अर्थव्यवस्थेला दमनापासून मुक्त करण्यासाठी प्रेषितांनी व्याजावर आधारित व्यवस्था आणि व्यवहार नाकारले. इस्लाम धर्मात व्याज घेणं देणं निषिद्ध मानलं जातं. प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉक्टर जे पाटील इस्लाम प्रणित व्याजविरहित अर्थव्यवस्थेबद्दल काय म्हणतायत ते ऐकूया. आज देखील ज्या धर्मामध्ये व्याजाला सरळ सरळ विरोध आहे किंवा व्याज हे असू शकत नाही अशी आग्रही शास्त्रीय भूमिका ज्या धर्माची आहे, असा मला वाटतं एकमेव धर्म असावा तो हा मुस्लिम धर्म आहे. आणि जो धर्म व्याज नाकारतो तो धर्म साहजिकच कुठल्याही प्रकारचं एक्सप्लॉयटेशन नाकारतो असाच अर्थ आहे. जेव्हा श्रमिकांची पिळवणूक होते तेव्हा त्या श्रमाला योग्य मिळायला पाहिजे ते व्याज दिलं जात नाही आणि जेवढ्या प्रमाणात ते दिलं जात नाही तेवढ्या प्रमाणात त्याची एक्सप्लॉयटेशन होते. आणि ते न दिलेलं जे व्याज हे वेतन असतं ते वेतन हे अतिरिक्त मूल्य म्हणून शिल्लक राहतं आणि अतिरिक्त मूल्याचं रूपांतर भांडवल संचयामध्ये होतं आणि भांडवल संचय झाला की त्याच्यावर व्याज आकारून पुढचा सगळा पैशातनं पैसा निर्माण करण्याची, कष्टातनं श्रमातनं आणि वस्तूच्या उत्पादनातनं पैसा निर्माण करण्याची प्रक्रिया बाजूला राहते आणि पैशातनं पैसा निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू होते. ज्या व्यवस्थेमध्ये पैशातनं पैसा निर्माण करण्याची प्रवृत्ती आणि सवय विकसित केली जाते तो समाज या नात्या स्वरूपात कुणा ना कुणावर अन्याय करतो, कुणाची ना कुणाची पिळवणूक करत असतो. आणि तसं बघितलं तर आर्थिक इतिहास जगाचा हेच सांगतो की जेव्हा जेव्हा पैशातनं पैसा निर्माण करण्याची म्हणजे कुणाची ना कुणाची पिळवणूक करण्याची टोकाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा अर्थव्यवस्था कोसळतात. हे 1929ला झालं, परवा 2008लाही तेच झालं. 2008 मध्ये जे झालं ते असंच झालं. अतिरिक्त पैशाचा वापर अतिरिक्त नफ्यासाठी आणि नुसता मग फायनान्शियल प्रॉफिट, ज्याला मटेरियल प्रॉफिट म्हणता येईल किंवा उत्पादनातनं वाढ करून त्याची बचत करून पुढची गुंतवणूक करायची हे बाजूला राहतं आणि नुसतं पैशातनं खेळ करण्याचा उद्योग सुरू होतो. त्यामध्ये मग लोकांची फसवणूक होते, पिळवणूक होते आणि प्रचंड संख्येनं माणसं बेरोजगार होतात. बेरोजगारी ही माझ्या अर्थानं माझ्या विचाराच्या कक्षेमध्ये सर्वात मोठी हिंसा आहे. जी व्यवस्था बेरोजगारी निर्माण करते ती काही योग्य आहे असं मला वाटत नाही. आणि या निकषावर मग इस्लाम धर्मातला व्याजाला असलेला विरोध हा माझ्या दृष्टीनं इस्लाम धर्माचं सगळ्यात मोठं आर्थिक आणि व्यवच्छेदक लक्षण मानावं लागेल. आणि म्हणून मी आपणा सर्वांना अशी विनंती करेन की आपल्या धर्मभावना आणि इस्लाम धर्माच्या धर्मभावना, त्या लोकांच्या धर्मभावना यांच्यात समन्वय करता येतो का, यांच्यामध्ये एका वाक्यात निर्माण करता येते का, याच्यामध्ये इंटिग्रेशन करता येणं शक्य आहे का, या दिशेनं विचार करणं हे सगळ्यांच्याच अंतिम हिताचं ठरेल. समाजाला नैतिक मूल्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी आणि ईश्वरी दिव्य संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ईश्वरानं प्रत्येक कालखंडात प्रेषितांना पाठवलं. ईश्वराचे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याविषयी आणि इस्लाम धर्माविषयी आपलं मनोगत व्यक्त करतायत शिवाजी विद्यापीठाच्या शाहू महाराज संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर जयसिंगराव पवार. ऐकूया. समता आणि बंधुत्व या दोन तत्वांच्या जोरावर
पैगंबर साहेबांनी जे एक समाजाची रचना निर्माण केली, समाजाबद्दल एक वेगळा पाया निर्माण केला, पूर्ण समाजच नवनिर्मिती ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची नवनिर्मिती मुहम्मद पैगंबरांनी केली असं मला वाटतं. माणसामधला व्यवहार, माणसामध्ये एका माणसानं दुसऱ्या माणसाप्रत कशा प्रकारचा व्यवहार ठेवला पाहिजे. जेव्हा त्यांनी अरबस्थानावर वर्चस्व प्रस्थापित केलं, अरबी समाजावर वर्चस्व प्रस्थापित केलं, त्यांनी राज्य स्थापन केलं. नवसमाज निर्माण करत असताना त्यांनी राजकीय सत्ताही स्थापन केली. लक्षात घ्या, त्या राजकीय सत्ता स्थापन केल्याशिवाय नव्या समाजाची निर्मिती त्यांना करता येणार. आणि म्हणून जेव्हा अरबस्थानावर त्यांनी सत्ता प्रस्थापित केली त्यावेळेला त्यांनी एक जाहीरनामा काढलेला आहे. तो जाहीरनामा फार महत्वाचा आहे. इतिहासाचा अभ्यासक या नात्यानं मला असं वाटतं की तो जगाच्या इतिहासामध्ये सुद्धा महत्वाचा मानला पाहिजे. गुलामीमध्ये पडलेल्या प्रत्येक समाजाला तो प्रेरणादायी वाटला पाहिजे. आणि त्या जाहीरनाम्यामध्ये त्याने असं म्हटलं होतं की आता कोणाही अरबेतर समाजावर वर्चस्व प्रस्थापित करता येणार, तसंच कोणाही अरबावर किंवा अरब समाजावर प्रस्थापित आपलं वर्चस्व प्रस्थापित करता येणार नाही. पुढे त्यांनी म्हटलंय की कोणाही काळ्यावर वर्चस्व प्रस्थापित करता येणार नाही आणि कोणाही गोऱ्यावर वर्चस्व प्रस्थापित करता येणार नाही. सर्व समाज, सर्व लोक, समाजातले सर्व व्यक्ती, स्त्री आणि पुरुष हे परमेश्वराची निर्मिती आहे. सर्व परमेश्वराची निर्मिती आहे. सर्व बांधव आहेत एका प्रकारे. आणि म्हणून हा श्रेष्ठ आणि तो श्रेष्ठ, हा समाज श्रेष्ठ आणि तो समाज श्रेष्ठ, ही भावना आजपासून संपली. विविध क्षेत्रातील विचारवंतांचे विचार ऐकल्यानंतर आपल्या हे लक्षात आलं असेल की आजच्या युगातले जटिल प्रश्न सोडवण्यासाठी प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची शिकवण उपयुक्त ठरणारी आहे. त्यांची शिकवण कुठल्या एका धर्मासाठी नसून, कुठल्या एका समाजासाठी नसून, समस्त मानवजातीसाठी आहे, हेही आपल्या लक्षात आलं असेल. अल्लाहनं पवित्र कुरानमध्ये म्हटलंय, हे प्रेषित सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तुम्हाला समस्त विश्वासाठी कृपा बनवून पाठवलेला आहे. अशा या महानतम विश्वनायकानं केलेल्या दिव्य प्रबोधनानुसार जीवन जगण्याची आपणा सर्वांना सुबुद्धी लाभो, हीच ईश्वराकडे प्रार्थना.